नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सेट नंबर 2 सोडवणार आहोत। यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राइट इट्स लेटर। फर्स्ट एग्जांपल, a side of an isosceles right angled triangle is 7 cm. Find its hypotenuse. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले असतील, त्या 4 ऑप्शन मधून आपल्याला आन्सर सिलेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो, मी मुद्दाम ऑप्शन या ठिकाणी लिहिलेले नाही आहेत, आपण प्रत्यक्षपणे आन्सर काढूया। तुम्हाला फक्त आणि फक्त या ठिकाणी ऑप्शनच लिहायचा आहे। स्पष्टपणे बघा, राइट इट्स लेटर ए असेल, ऑप्शन ए उत्तर असेल तर ए लिहायचं, जे पण ऑप्शन असेल बी सी डी यांच्यापैकी ते फक्त ऑप्शन या ठिकाणी लिहायचं। तर मग चला आपण या ठिकाणी याला सोडवूया, म्हणजे तुम्हाला ऑप्शन कसं आलं हे कळेल। राईट अँगल ट्रायंगलची फिगर आहे मित्रांनो, राईट अँगल ट्रायंगल फिगर काढतो। राईट अँगल ट्रायंगल सपोज दॅट ए बी सी आहे, आपण लेबल्ड करूया की ए बी सी आहे। आणि आयसोस्केलेस राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे ए बी जेवढ्या मापाची राहील तेवढ्याच मापाची बी सी राहील। ओके, आणि राईट अँगलची जी अपोजिट साईड आहे ए सी ही त्याची हायपोटेनियस राहील। ओके, आणि हायपोटेनियसच आपल्याला फाइंड आउट करायची आहे। इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी बाय युजिंग पायथागोरस थेरम। इन राईट अँगल ट्रायंगल, राईट angled triangle ABC, friends, measure angle B is equal to 90 degree. Therefore, by using Pythagoras theorem. चला मग पायथागोरस थेरम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हायपोटेनियस AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर। ओके, दिस इज द फॉर्म्युला। देन नाउ पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज। चला मित्रांनो, AC स्क्वेअर तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणून आपण AC स्क्वेअरला ॲज इट इज लिहिणार। AB ची व्हॅल्यू 7 आहे, दिलेला आहे आपल्याला 7 सेंटीमीटर, आणि म्हणून ए बी ची व्हॅल्यू पण 7 सेंटीमीटर आहे आणि बी सी ची सुद्धा 7 आहे, म्हणजे दोघांची 7च आहे, म्हणून 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर ओके इज इक्वल टू फ्रेंड्स 49 प्लस 49। ओके, ही व्हॅल्यू आली आपल्याला AC स्क्वेअरची मिळाली, बरोबर। तर मित्रांनो, आपल्याला AC काढायचा आहे, फाइंड इट्स हायपोटेनियस काढायची आहे, म्हणून आपण काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट। पण तत्पूर्वी एक काम करूया, आता कॅल्क्युलेशनचा एक सोपा टप्पा सांगतो मी तुम्हाला। 49 प्लस 49 आहे, म्हणजेच 2 × 49 की नाही, सिंपल, बरोबर बरोबर फ्रेंड्स। नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड। ओके, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, AC येईल, बरोबर। आता 49 चं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे 7 आणि √2। ओके, सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून आपण इथं सेंटीमीटर लिहिणार। आता हे ऑप्शन जिथं असेल 7 √2, त्या ऑप्शनला फक्त इथं आपण आन्सर मध्ये लिहिणार। ओके, मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल नंबर 2चा स्टडी करूया। बघा, फिगर आपल्याला दिलेली आहे, अँगल ABCचं मेजरमेंट पण आपल्याला दिलेला आहे 80 डिग्री। ओके, आणि देन फाइंड मेजर आर्क APC आपल्याला काढायचा आहे। आर्क APC हा बघा, हा इंटरसेप्ट केलेला आर्क आहे अँगल ABC ने। ओके, तर आपल्याला माहित आहे वी हॅव measure angle
ABC is equal to half times measure arc APC. Reason inscribed angle theorem. Reason आहे मित्रांनो inscribed angle theorem. याचा यूज आपण ह्या ठिकाणी केलेला आहे. Then now putting the given values, putting the given values. चला मग मित्रांनो मेजर अँगल एबीसी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 80 डिग्री. इथे लिहिणार 80 इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर आर्क APC. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला मेजर आर्क APC ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण या 2 ला RHS कडून LHS कडे शिफ्ट करणार. तो डिवाइड करतो आहे RHS ला, तो LHS ला मल्टिप्लाय करेल म्हणजे 80 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच 8 2 जा 16 आणि हा 0 ॲज इट इज इक्वल टू मेजर आर्क APC. मी RHS ला लिहिलं काय आणि LHS ला लिहिलं काय, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. मेजर आर्क APC ब्रॅकेट कंप्लीट. दिस इज द फायनल आन्सर फ्रेंड्स. ओके, चला मित्रांनो आता आपण एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करणार. If P is midpoint of line segment joining A and B points, then find the coordinates of point P. Simple friends. आता आपल्याला एक सेगमेंट दिलेला आहे, तो सेगमेंट A पॉइंट आणि B पॉइंटला जॉईन केल्यानंतर मिळत आहे आणि यांचा जो मिड पॉइंट आहे P त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. बघा A चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत, B चे कोऑर्डिनेट्स पण आपल्याला दिलेले आहेत. बघा A चे कोऑर्डिनेट्स आहेत -4 2 आणि B चे कोऑर्डिनेट्स आहेत 6 2. ओके, आणि P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. अजून करूया की हा x1 आहे, सेकंड y1 आहे आणि B चे कोऑर्डिनेट्स x2 y2. अजूम करूया लेट. ओके, आणि P या पॉइंटचा कोऑर्डिनेट x आणि y आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे मिड पॉइंट. P इज मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट आणि म्हणूनच आपण या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार. तत्पूर्वी आपण लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A की ज्याचे कोऑर्डिनेट्स -4 आणि 2 आहेत इज इक्वल टू आपण x1 y1 धरूया मानूया. ओके, त्याच पद्धतीनं पॉइंट B जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला जे 6 आणि 2 दिलेले आहेत ते आपण x2 y2 कन्सिडर करूया आणि ज्या पॉइंटचे ज्या मिड पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत त्याला आपण xy अझूम करूया. ओके, बाय यूजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय यूजिंग midpoint formula. ओके, बाय यूजिंग midpoint formula. चला मग मित्रांनो आपण ह्या ठिकाणी midpoint फॉर्म्युल्याचा यूज करूया. आहे midpoint फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. ओके, आणि y कोऑर्डिनेट्ससाठी
y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. या फॉर्म्युल्यामध्ये आपण आता किमती टाकूया. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. x ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज टर्म्स बघा, डिवाइड, हा सेंटरचा प्लस, हा 2. ओके. आणि x1 आणि x2 ची व्हॅल्यू फक्त आपल्याला बघायची आहे. x1 आहे आपल्याकडे x1 -4 आणि x2 आहे 6. -4 आणि 6. ओके. सिम्प्लिफिकेशन करा. या ठिकाणी बघा 6 मधून 4 गेले तर 2 अपॉन 2 ॲज इट इज. आता 2 1 2, 2 1 2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू मिळाली 1. ओके. सेम कन्सेप्ट आपल्याला याही ठिकाणी पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज जनरल टर्म्स में ॲज इट इज लिहितो. y इज इक्वल टू प्लस ॲज इट इज आणि डिवाइडचं साईन सुद्धा ॲज इट इज आणि डिवाइड बाय 2 सुद्धा ॲज इट इज. म्हणजे आपल्याला फक्त y1 आणि y2 बघायचं आहे. बघा y1 आहे 2 आणि y2 आहे 2. बस 2 शिफ्ट करा आणि बस सिम्प्लिफिकेशन आहे. y इज इक्वल टू 2 प्लस 2 4 अपॉन 2. 2 1 2, 2 2 4. ओके. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 2. देअरफॉर वी कॅन राईट हियर y इज इक्वल टू 2. फायनली आन्सर आपल्याला p चे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत की जे आपण x आणि y अझूम केले. मग x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, आपण इथे लिहू शकतो xy इज इक्वल टू x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. अशा पद्धतीनं द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट p is equal to 1 2. Okay friends, thank you. चला मित्रांनो, आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करायचा आहे. इफ cos square theta is equal to 0.64, then find value of sin square theta. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी माहित आहे. वी हॅव द ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. वी हॅव द ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी sin square theta plus cos square theta is equal to 1. Okay, this is the trigonometric identity. Then now putting the given values, ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. चला मग मित्रांनो, साइन स्क्वेअर थीटा तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू टाकणार. sin स्क्वेअर थीटा आपण ॲज इट इज लिहिणार. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 0.64 इज इक्वल टू 1. ओके. आता sin स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असल्या कारणाने आपण 0.64 ला RHS कडे शिफ्ट करणार. तो प्लस आहे म्हणजे sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 minus 0.64. ओके फ्रेंड्स, सबट्रॅक्शन व्यवस्थित करा. आता बघा, दुसऱ्या ज्याची सबट्रॅक्शन करायची आहे त्याच्याजवळ डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट्स आहेत, म्हणून आपण 1 कडे पण 2 डिजिट्स घेऊन टाकणार. आपण आधी sin स्क्वेअर थीटा ॲज इट इज लिहिणार. 1.00 minus 0.64. ओके. आता 1.00 minus 0.64 means 0.36. Directly we can write here the answer, friends. Sin square theta is equal to 0.36 is the final answer. Okay friends. चला मित्रांनो, आता आपण
क्वेश्चन नंबर फर्स्टचा पार्ट बी चा स्टडी करूया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आपण या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगलची फिगर काढूया. आन्सरमध्ये लेबल्ड ॲज ट्रायंगल PQR. ओके, angle Q is equal to 90 degree, therefore its opposite side PR is the hypotenuse. ओके, आणि लेंथ ऑफ हायपोटेनियस PRच आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अँगल Q हा 90 डिग्रीचा दिलेला आहे आणि त्यानंतर या दोघांची सम आपल्याला दिलेली आहे 169. आणि म्हणून आपण या ठिकाणी आन्सरला सुरुवात करताना फिगर तर काढणारच, पण in right angled triangle PQR measure angle Q, 3 डायमेन्शन नाव द्यायचं असेल तर PQR is equal to 90 degree. Therefore by using Pythagoras theorem, using Pythagoras theorem, we have the Pythagoras theorem, friends. Hypotenuse PR square is equal to PQ square plus QR square. Okay, this is the formula. Then now putting the given values, friends. Okay, we have to find PR square. Therefore we can write PR square as it is equal to PQ square plus QR square is equal to 169. Then now taking square root on both sides. Okay, friends. Therefore PR is equal to 13. Unit is not given, therefore we can write here units. This is the final answer. Okay, friends. Thank you. मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल नंबर सेकंडचा स्टडी करूया. 2 सर्कल्स विथ रेडाय 8 सेंटीमीटर and 2 सेंटीमीटर टच each other. Find the distance between their centers. मित्रांनो, या ठिकाणी कंडिशन 2 असू शकतात. कंडिशन फर्स्ट अशी असू शकते, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. एक्सटर्नली टचिंग सर्कल असू शकतात. म्हणजे आता समजा एक सर्कल आहे ज्याची रेडियस अझूम करूया की 8 सेंटीमीटर आहे, आणि एक दुसरं सर्कल घेऊ की त्यांची एक्सटर्नली टचिंग आहे. म्हणजे आपण एक्सटर्नल साईडला दुसरं दाखवूया, त्याचं सेंटर आपण P दाखवूया सपोज, आणि याचं P दाखवूया आणि याचं Q दाखवूया. ओके, फर्स्ट जे सर्कल आहे त्याची रेडियस आपल्याला टच या T पॉईंटपाशी झालेला आहे. 8 सेंटीमीटर रेडियस आहे असं अझूम करूया. आणि सेकंड सर्कल जे आहे त्याची रेडियस आपल्याला दिलेली आहे 2 सेंटीमीटर. ओके, if 2 circles are touching externally,
आर इंटरनली टचिंग सर्कल पण असू शकतं. इफ टू सर्कल्स, कंडिशन सेकंड अशी पण असू शकेल. कंडिशन सेकंड, ओके. इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, या ठिकाणी इफ टू सर्कल्स आर टचिंग इंटरनली, इफ टू circles are touching internally, त्यावेळेस आपली फिगर राहील इंटरनली टचिंग सर्कल. समजा हे बघा, हे आपलं मोठं सर्कल की ज्याची रेडियस आपल्याला ह्या ठिकाणी 8 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, सेंटर पीच घेऊया. दुसरं सर्कल की ज्याची रेडियस आपल्याला 2 सेंटीमीटर दिलेली आहे, ते छोटंच राहील. ओके, समजा त्याची रेडियस ही आहे. तर बिगर सर्कल हॅविंग रेडियस, हॅविंग सेंटर पी अँड रेडियस क्यू, सॉरी, smaller circle having center Q. Both circle, bigger circle having center P, having radius 8 centimeter, and smaller circle having center Q, its radius is 2 centimeter is given here. This is the point T is the touching point. Okay. Then their point of contact lies on the line joining their centers. तर त्यांचा जो सेंटर आहे तो जर आपण जॉईन केला तर टचिंग पॉईंटच्या लाईनमध्येच येतात. म्हणजे ते सर्कल्स एक्सटर्नली टचिंग असोत किंवा इंटरनली टचिंग असोत, देन देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग देअर सेंटर्स. हा कॉन्सेप्ट तुम्हाला नीट लक्षात घ्यावा लागेल. ओके, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, देन देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन joining their centers. ओके फ्रेंड्स, दॅट इज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल दॅट इज पॉइंट पी टी क्यू आर कोलिनियर पॉइंट्स. आणि म्हणूनच आपल्याला ह्या ठिकाणी मॅथमॅटिकली असं मांडता येईल पी टी प्लस टी क्यू इज इक्वल टू पी क्यू. ओके फ्रेंड्स, तर पी टीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 8 प्लस टी क्यूची माहिती आहे आपल्याला 2 युनिट इज इक्वल टू पी क्यू. म्हणजेच आपल्याला 8 + 2 10 या ठिकाणी पी क्यूची व्हॅल्यू मिळेल. पी क्यू इज इक्वल टू 8 + 2 10 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी सेंटीमीटर लिहिणार. ओके, फायनली या ठिकाणी जर इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 10 सेंटीमीटर. बट if two circles are touching internally, same concept, their point of contact lies on the line joining their centers. हेच स्टेटमेंट या ठिकाणी पण, then their point of contact lies on the line joining their centers आपण लिहिणार. then their point of contact lies on the line
joining their centers. ओके फ्रेंड्स, दॅट इज याही ठिकाणी सेम कॉन्सेप्ट, दॅट इज पॉइंट पी क्यू अँड टी आर कोलिनियर. ओके, आणि म्हणूनच आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येईल पी क्यू प्लस क्यू टी इज इक्वल टू पी टी. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला ह्या ठिकाणी पी टीची व्हॅल्यू माहिती आहे. पी टीची रेडियाय ऑफ द बिगर सर्कल 8, मी डायरेक्ट इथं 8 सबस्टिट्यूट करणार. त्यानंतर क्यू टी इज द रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल, दॅट इज 2. ओके, तर क्यू टी आहे आपल्याकडे 2 आणि प्लस पी क्यू आपला ॲज इट इज. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला पी क्यूची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून आपण या ठिकाणी फक्त पी क्यूला राहू देणार. इज इक्वल टू या 2ला आर एच एसला शिफ्ट करणार, म्हणजे 8 - 2, दॅट इज काय आन्सर मिळेल आपल्याला. पी क्यू इज इक्वल टू 8 - 2 6 सेंटीमीटर इज द फायनल आन्सर. ओके, जेव्हा ते दोन सर्कल्स एक्सटर्नली टचिंग असतील त्यावेळेस त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स हे 10 सेंटीमीटर राहील, आणि जेव्हा इंटरनली टचिंग सर्कल असतील त्यावेळेस त्यांच्यामधलं जे सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे ते 6 सेंटीमीटर राहील. इज इट अंडरस्टँड फ्रेंड्स? ओके, मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल नंबर 3 ला सॉल्व करणार. If the slope of lines AB and CD are equal, then what can you say about line AB and CD? मित्रांनो, जर आपल्याला या ठिकाणी दोन लाईनचा स्लोप इक्वल दिलेला आहे, स्लोप इक्वल दिलेला आहे दोन्ही लाईनचा, तर आपल्याला देन व्हॉट कॅन यू से, तुम्ही काय म्हणू शकणार अबाउट लाईन ए बी अँड सी डी बद्दल तुम्ही काय म्हणू शकणार. सिंपल, लाईन ए बी पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप. वी हॅव, आपल्याला माहीत आहे मित्रांनो, वी हॅव पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप्स. पॅरलल लाईन्स हॅव equal slopes. Okay, parallel lines have equal slopes, therefore we say that line AB and CD are parallel. Therefore line AB is parallel to the line CD is the final answer. Okay, आपल्याला प्रश्न विचारलाय, then what can you say about lines AB and CD? AB आणि CD बद्दल तुम्ही काय म्हणू शकणार, तर आपण म्हणणार आपल्याला माहिती आहे parallel lines have equal slopes, therefore line AB is parallel to line CD. Okay friends? मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करणार. यामध्ये आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे, इफ द एज ऑफ द क्यूब इज ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर. ओके, क्यूब दिलेला आहे मित्रांनो, आणि त्या क्यूबची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला दिलेली आहे. सपोज हा क्यूब आहे, आपल्याला या ठिकाणी क्यूबची लेंथ दिलेली आहे. बरोबर, फिगर आपण फक्त क्यूब समजण्यासाठी काढत आहोत मित्रांनो. ओके, हा क्यूब आहे, याची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट सगळी सारखी आहे. ओके, इफ द एज ऑफ द क्यूब इज ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर. ओके, तर लेंथ सपोज दॅट 3 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. मग या ठिकाणी गिवन मध्ये लिहू शकणार आपण
लेंथ ऑफ क्यूब is equal to 3 centimeter. This is the given. Okay friends, then find its volume. आणि मग we have the formula of volume of cube. ओके, फॉर्म्युला लिहायचा आहे म्हणून आपण या ठिकाणी पहिलं आपलं स्टेटमेंट लिहिणार we have. ओके, volume of cube, volume of cube is equal to volume of cube is equal to length cube. Okay friends, this is the formula. Therefore we can write here, putting the given values. Okay friends, चला मग आता आपण आपल्याला लेंथ दिलेली आहे 3 चा क्यूब, हे ॲज इट इज लिहिणार. व्हॉल्यूम ऑफ क्यूब ॲज इट इज लिहिणार. एल ची व्हॅल्यू आहे 3 आणि 3 चा क्यूब 27, किंवा येत पण नसेल तर 3 ला 3 टाइम्स 1 टाइम 2 टाइम 3 टाइम इज इक्वल टू 3 3 जा 9 9 3 जा 27 सेंटीमीटर क्यूब. दिस इज द फायनल answer friends. Okay, volume of cube is equal to 27 cube. Find its volume. Finally मस्त स्टेटमेंट लिहायचं. Volume of cube is 27 centimeter cube. Okay friends, मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर 2 त्याचा ए पार्ट, कंप्लीट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आपल्याला ह्या ठिकाणी 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, त्यापैकी 2 ॲक्टिव्हिटीज आपल्याला सोडवायच्या असतात. फिगर दिलेली आहे. इन द फिगर लाईन पी क्यू इज पॅरलल टू द साइड बी सी. ए पी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2.4 सेंटीमीटर. पी बी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7.2 सेंटीमीटर आणि क्यू सी ची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5.4 सेंटीमीटर. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट ए क्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मित्रांनो आपल्याला लक्षात येऊन जातं फिगरवरून की जर ट्रायंगलच्या कोणत्या पण एका साईडला जर लाईन पॅरलल असेल, आपल्याला दिलेले आहे या ठिकाणी बघा, पी क्यू इज पॅरलल टू द बी सी. अ लाईन इज पॅरलल टू एनी साइड ऑफ अ ट्रायंगल, देन द सेगमेंट ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी इज द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम फ्रेंड्स. ओके, बघूया बरं आता या ठिकाणी काय दिलेलं आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त आपल्याला जे बॉक्सेस दिलेले आहेत तेवढेच भरायचे, त्या बॉक्सेसनाच मार्क असतात. ओके, लेट द लेंथ ऑफ सेगमेंट ए क्यू बी एक्स. ए क्यूला आपण अझूम करून घेतलं की त्याची लेंथ एक्स आहे जी फाइंड आउट करायचं आहे. आणि ट्रायंगल ए बी सी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं की पी क्यू लाईन ही साईड बी सीला पॅरलल आहे हे आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणूनच ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी इज नथिंग बट बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि म्हणून या ठिकाणी लिहूया आपण आन्सर, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट बघा, पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. ए पी ची व्हॅल्यू आहे 2.4 अपॉन बी पी ची व्हॅल्यू पी बी किंवा बी पी व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम 7.2 आणि म्हणून इथं येणार फक्त आणि फक्त 7.2. ओके फ्रेंड्स, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन आहे मित्रांनो. बघा न्यूमरेटरला पॉईंट आहे, डिनॉमिनेटरला पॉईंट आहे, पॉईंट गेट कॅन्सल म्हणजे 24 1 जा 24, 24 3 जा 72 म्हणजे 1/3 आपला आलेला आहे. एक्स अपॉन 5.4 ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे 5.4 जो आर एच एसला डिव्हाइड करतो आहे तो एल एच एसला येताना मल्टिप्लाय करेल म्हणजे न्यूमरेटरला येईल तो
म्हणजे 5.4 वरती आलेला आहे, डिवाइड बाय 3 आपला ॲज इट इज आहे. ओके, आता सिम्प्लिफिकेशन आहे. 3 1 जा 3, 3 1 जा 3 हा पॉईंट आहे. 5 आहेत, 5 मधून 3 गेलेले आहेत म्हणजे आपले 2 शिल्लक आहेत. 2 4 24 झाले आणि मग 3 8 जा 24. ओके फ्रेंड्स, x इज इक्वल टू 1.8. युनिट आपल्याला सेंटीमीटर या ठिकाणी दिलेला आहे सगळ्या ठिकाणी, म्हणून x ची व्हॅल्यू येणार 1.8 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, बघा या ठिकाणी AQ इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर. तुम्ही इथं सेंटीमीटर नाही लिहिलं तरी चालेल, 1.8 या ठिकाणी अपेक्षित आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, इथं नाही लिहिलं, युनिट त्यांनी इथं दिलेलं आहे 1.8. सिम्प्लिफिकेशन तुम्हाला बॉक्समध्ये जे पाहिजे आहे त्याचीच आवश्यकता आहे. ओके फ्रेंड्स, मित्रांनो आता आपण ॲक्टिव्हिटी सेकंडचा स्टडी करूया. बघा, कंप्लीट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. फिगर आपल्याला दिलेली आहे. या फिगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की कॉर्ड AB आणि कॉर्ड CD या 2 कॉर्ड्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेल्या आहेत. देन कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह दॅट जर हे कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत तर आर्क AC हा दिसत आहे बघा, हा आर्क AC इज कॉन्ग्रुएंट टू द आर्क BD हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, 2 कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट हे गिवन आपल्याला दिलेलं आहे. आता करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ अ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. हा रूल आपल्याला माहित आहे. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. आता बघा, कॉर्ड AB चा करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहे ACB आणि कॉर्ड CD चा करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहे CBD, म्हणजे हे दोन्ही कॉन्ग्रुएंट राहतील. आता बघा या ठिकाणी 2 डायमेन्शन नाव दिलेलं आहे. आता कॉर्ड AB चा करस्पॉन्डिंग मायनर आर्क AB आला, आर्क AB. तसंच कॉर्ड CD बघा, त्याचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क राहील CBD म्हणजे CD. 2 डायमेन्शनमध्ये देऊ CD. ओके, या ठिकाणी CD. क्लिअर झाला इथपर्यंत मुद्दा? ग्रेट. आता बघा, या आर्क AB आणि आर्क CD हे 2 आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर दिलेला आहे, ॲज इट इज लिहिलेला आहे. ओके, मेजरमेंट त्यांचं कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल. आता मी एक काम करतो, आर्क AB जो आहे या आर्क AB चे 2 सेगमेंट 2 पार्ट आहेत. ओके, आर्क AC आहे आणि आर्क CB आहे. ओके, दिस आर्क प्लस दिस आर्क वी गेट बिगर आर्क, आर्क ॲडिशन पॉस्ट्युलेट. बघा या ठिकाणी मेजर आर्क AB इज इक्वल टू मेजर आर्क CD आपण लिहिलं, कॉन्ग्रुएंट इज नथिंग बट इक्वल. आता AB चे 2 पार्ट बघा, आर्क AC प्लस आर्क CB इज इक्वल टू मेजर आर्क AB. सेम कॉन्सेप्ट वी कॅन यूज हियर. आर्क CB प्लस आर्क BD इज इक्वल टू मेजर आर्क CBD नथिंग बट CD. लक्षात घ्या, याही ठिकाणी आपण CD लिहिणार. ओके फ्रेंड्स, आर्क ॲडिशन पॉस्ट्युलेटचा आपण ह्या ठिकाणी वापर केलेला आहे. याला इक्वेशन सेकंड द्या, याला फर्स्ट द्या. ऑब्झर्वेशन करा फर्स्ट आणि सेकंडचं. तुम्हाला ह्या ठिकाणी आर्क AB आणि आर्क CD इक्वल आहेत आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की ABचा ही LHS आहे. ओके, आणि CDची ही LHS आहे. ओके, आपण ह्या ठिकाणी असं म्हणत आहोत की AB इज इक्वल टू CD, म्हणजे आर्क AB इज इक्वल टू आर्क CD. दॅट इज
RHS of first is equal to RHS of second. Therefore, LHS is equal to LHS. मग बघा LHS आर्क AC प्लस आर्क CB ॲज इट इज लिहिलेला आहे. LHS बघा आर्क CB प्लस BD ॲज इट इज लिहिलेला आहे. आता सिम्प्लिफिकेशनचा मुद्दा आहे. इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल. या इक्वेशनमध्ये आपल्याला RHS ला पण मेजर आर्क CB आहे आणि LHS ला सुद्धा मेजर आर्क CB आहे. गेट कॅन्सल. मग रिमेनिंग टर्म्स आपण लिहिणार मेजर आर्क AC, इकडे काय उरलेला आहे मेजर आर्क BD, मेजर आर्क BD. ओके, इज नथिंग बट equal, is nothing but congruent. Therefore, that is we can write arc AC is congruent arc BD. This is the final answer. Okay friends. मित्रांनो, आता आपण ॲक्टिव्हिटी थर्ड सोडवणार. इफ साइन थीटा इज इक्वल टू 11/61, then complete the following activity to find the value of cos theta. cos theta ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, sin theta ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके फ्रेंड्स, ही ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी आपली लर्न आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी किंवा फॉर्म्युला लिहिला की आपण पुटिंग द गिवन व्हॅल्यूज म्हणजे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतो. बघा या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा, साइन थीटाची व्हॅल्यू आहे 11/61, त्याचा स्क्वेअर इथं दिलेला आहे म्हणजे इथं येईल आपला 11/61 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ॲज इट इज आहे. आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हा जो प्लस आहे 11/61 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला आपण शिफ्ट करणार RHS ला. म्हणजे ॲक्च्युअली आपला या ठिकाणी एक रफ वर्क आपल्याला करावं लागेल की 11चा स्क्वेअर 121, त्याच्यानंतर 61चा स्क्वेअर 3721. ओके, याला जेव्हा आपण शिफ्ट करणार बघा तो मायनस होईल, ही प्लस टर्म आहे. ॲक्च्युअली 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर इज नथिंग बट 121/3721. मग त्याला आपण RHS ला शिफ्ट केला की तो मायनस होईल. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 121/3721 आणि सिम्प्लिफिकेशन आहे. जेव्हा दोन टर्म्सची आपल्याला सबट्रॅक्शन करायची असेल किंवा ॲडिशन करायची असेल तर बेस सारखा पाहिजे, सारखा नसेल तर आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. ओके, म्हणजे 3721 मायनस 121 अपॉन बेसचा मल्टिप्लाय बेसला 3721 ॲज इट इज. ओके फ्रेंड्स, त्यानंतर बघा ही सबट्रॅक्शन आहे. 3721 मायनस 121 इज नथिंग बट 3600. ओके, सबट्रॅक्शन आहे. 3721 we can write 721 we can write as it is. Okay, then now taking square root on both side, cos square theta चा square root cos theta, 3600 चा square root 60 into 60 म्हणजे 3600 म्हणजे 60 येईल. रफ वर्क नीट लक्षात घ्या, रफ वर्क प्लीज. 60 into 60 is equal to 3600. त्याच पद्धतीनं आपला हा 3721 आहे, तो आहे 61चा स्क्वेअर म्हणजे 61 into 61 इज इक्वल टू 3721 म्हणजे याचं स्क्वेअर रूट आहे आपल्याकडे 61. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीनं स्क्वेअर रूट काढून आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू मिळेल. कॉस थीटा इज इक्वल टू 60/61 आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू विचारलेली आहे. हे रफ वर्क फक्त तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे, याला लिहायची गरज नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी दिलेला आहे. ओके फ्रेंड्स, मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर सेकंडचा बी पार्ट त्यामधील पहिलं गणित आपल्याला फिगर दिलेले आहे. इन द फिगर quadrilateral ABCD is a trapezium
side AD is parallel to the side PQ is parallel to the side BC is also given here, and by the property of three parallel lines and their transversal आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. आणि मग त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला ह्या ठिकाणी बघा AP ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर PB ची व्हॅल्यू दिलेली आहे P पासून B पर्यंत 12 सेंटीमीटर आणि Q पासून तर C पर्यंतची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 14 सेंटीमीटर. अँड देन फाइंड D टू Q म्हणजे DQ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मित्रांनो गिव्हन या ठिकाणी ट्रॅपेझियम दिलेला आहे आपल्याला, म्हणजे आपण ट्रॅपेझियमची प्रॉपर्टी आपली सहज लक्षात येते की one pair of opposite sides of a quadrilateral are parallel, then the given quadrilateral is a trapezium. Okay friends, आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं पण आहे की AD is parallel to the BC. बघा AD आणि BC आणि मधली लाईन पण दिलेली आहे, म्हणजे बाय द प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा आपण यूज करणार. ओके, मग आपण लिहिताना लिहिणार की इन फिगर quadrilateral ABCD is a trapezium. मग जर आपल्याला हा ट्रॅपेझियम दिलेला आहे, अजून एक दुसरी गोष्ट की साइड AD is parallel, side AD is parallel to the side PQ is parallel to the side BC. हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन हे सगळं दिलेलं आहे. ओके, आणि यावरून मग आपण therefore by the property of three parallel lines and their transversalचा आपण यूज करणार. ओके फ्रेंड्स, मग चला काय आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. AP upon therefore we can write here AP upon PB is equal to DQ upon QC. Okay, actually this property is nothing but formula. Then now putting the given values. AP आपल्याला दिलेली आहे therefore 15 upon PB आहे आपल्याकडे 12 is equal to DQ आपल्याला काढायचीच आहे. ओके, आणि QC ची व्हॅल्यू दिलेली आहे 14. सिम्प्लिफिकेशन जर केलं तर तुमचं या ठिकाणी लक्षात येईल 3 ची टेस्ट लागते बघा. 3 5 जा 15. ओके फ्रेंड्स, 3 4 जा 12. ओके, काय उरलेलं आहे DQ ची व्हॅल्यू काढायची आहे. 14 ला पण शिफ्ट करा RHS कडून LHS कडे, तो डिवाइड करतो आहे म्हणजे इकडे मल्टिप्लाय करेल. म्हणजेच मित्रांनो 5 into 14 upon 4 is equal to आपल्याला DQ ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके फ्रेंड्स, सिम्प्लिफिकेशन आहे. 2 2 जा 4, 2 7 जा 14. क्लियर. 7 मल्टिप्लाय बाय 5 35 upon 2 is equal to DQ. आता सिम्प्लिफिकेशन 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 put here. 2 7 जा 14, 1 उरलेला आहे 0 घेतला पॉइंट दिला. 2 5 जा 10, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी DQ ची व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली मित्रांनो बघा, DQ is equal to 17.5 centimeter is the final answer. Okay friends, 17.5 आपल्याला ह्या ठिकाणी प्रश्नामध्ये फाइंड DQच विचारलेला आहे. आपल्याला DQ मिळाला 17.5 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स,
मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल नंबर 2 सोडवणार. बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो रेक्टँगल दिलेला आहे, सपोज दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. रेक्टँगल हॅव्हिंग ऑल अँगल्स आर राईट अँगल. ही गोष्ट तुम्हाला नीट आधी बेसिक कन्सेप्टमध्ये क्लिअर करून घ्यावी लागेल. आणि याची लेंथ आपल्याला दिलेली आहे, लेंथ इज इक्वल टू 35 सेंटीमीटर. आणि ब्रेड्थ आपल्याला दिलेली आहे, ब्रेड्थ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. ओके, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. AD जेवढ्या मापाची राहील तेवढ्याच मापाची BC राहील. म्हणजे ही 12 आहे, ही पण 12 राहील. क्लिअर? ही 35 आहे म्हणजे ही सुद्धा 35च राहील. ओके, सेंटीमीटर. हां, युनिट पण नीट लक्षात घ्या. आणि आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल. डायगोनलची लेंथ आपल्याला काढायची आहे, म्हणजे आपल्याला AC काढायची आहे. ओके, अपोजिट साइड ऑफ राईट अँगल इज हायपोटेनियस. नीट लक्षात घ्या. आता लेटा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. फ्रेंड्स, हा जर रेक्टँगल आहे तर मग तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे असं म्हणता येईल की मेजर अँगल या ठिकाणी इन ट्रायंगल घेऊ आपण ADC. फक्त आणि फक्त एवढाच ट्रायंगल तुम्हाला नीट लक्षात घ्यायचा आहे. इन ट्रायंगल ADC. इन ट्रायंगल ADC मेजर अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, therefore by using पायथागोरस थेरमचा यूज करणार. ओके फ्रेंड्स, मग चला पायथागोरसचा थेरम. हायपोटेनियस AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AD square plus DC square. This is the formula of Pythagoras. Okay. Then now putting the given values. Putting the given values, friends. चला मग आता आपल्याला AD दिलेला आहे. आपण AC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणून AC स्क्वेअरला आपण ॲज इट इज लिहिणार. AD ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा, 12 स्क्वेअर प्लस DC ही लेंथ आहे. लेंथ आहे आपल्याकडे 35, त्याचा स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, सिम्प्लिफिकेशन आहे आता फक्त. AC स्क्वेअर ॲज इट इज 12चा स्क्वेअर 144 प्लस 35चा स्क्वेअर. युनिट प्लेसला 5चा स्क्वेअर असलेला एकदम सोपा आहे. युनिट प्लेसचा स्क्वेअर करा 25. ओके, टेन्स प्लेसला 3 आहे, 3ची नेक्स्ट नंबर 4 आहे, 3 4 12. इथं 12 म्हणजे 1225 इज द स्क्वेअर ऑफ 35. आता यांची ॲडिशन करा. AC स्क्वेअर इज इक्वल टू 5 plus 4 9, 2 plus 4 plus 2 6, 3 plus 1 2 plus 1 3 and 1 as it is. ओके फ्रेंड्स, म्हणजे आपल्याला AC स्क्वेअर मिळाला 1369. आता याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता यायला पाहिजे. AC इज इक्वल टू 1369चं स्क्वेअर रूट आहे आपल्याकडे 37 सेंटीमीटर. पक्का? इथं आपण रिझन लिहा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन
बोथ साइड. ओके फ्रेंड्स, आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी आन्सर लिहिणार AC इज इक्वल टू 37 सेंटीमीटर इज द फायनल आन्सर. ओके फ्रेंड्स, मित्रांनो आता आपण एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करणार. बघा या ठिकाणी आपल्याला फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स A अँड B. म्हणजे आपण डिस्टन्स बिटवीन A अँड B काढायचा आहे बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता बघा मित्रांनो या ठिकाणी पॉइंट A दिलेला आहे, हा B दिलेला आहे. समजा याला आपण असं नाव दिलं आणि यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. A पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 2, 3 आणि B चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 4, 1 हे दिलेलं आहे. ॲज इट इज दिलं. आता यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करणार. त्यासाठी आपल्याकडे फर्स्ट टर्मचे जे कोऑर्डिनेट्स आहेत अझूम करूया की x1, y1 आणि सेकंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स अझूम करूया x2, y2. ओके, then now distance formula. By using distance formula, distance from point A to B is equal to in the square root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Square root चं साइन तिथपर्यंत राहू द्या. ओके, is equal to in the square root ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज प्लस ॲज इट इज ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज मायनस साइन सुद्धा ब्रॅकेटमधलं जे आहे ते ॲज इट इज. आता फक्त x2 आणि x1 ला बघा 4, 2 फक्त 4 आणि 2 ला लिहा. y2 1 y1 3 1 आणि 3 ला लिहा. बस सिम्प्लिफिकेशन आहे. स्क्वेअर रूटचं साइन पण ॲज इट इज आहे. 4 minus 2 2 इट्स अ स्क्वेअर प्लस 1 minus 3 minus 2 इट्स ऑल्सो स्क्वेअर. ओके, देन डिस्टन्स फ्रॉम पॉइंट A टू B इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट काय आहे बघा 2 चा स्क्वेअर 4 प्लस मायनस 2 चा स्क्वेअर सुद्धा 4. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी 4 + 4 8. मी याला असं पण लिहू शकतो 2 × 4. ओके, कारण 2 टाइम्स 4 आलेला आहे. ओके, इज इक्वल टू बघा हा 4 याचं स्क्वेअर रूट 2. ओके, समजत नसेल तर अजून एक मायक्रो स्टेप अशी करू शकतो 2 × या 4 ला स्प्लिट अप करा 2 × 2. ओके, मग आपल्याला ही पेअर मिळाली. ह्या पेअरपैकी आपण 2 लिहिणार आणि हा ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज राहणार. डिस्टन्स फ्रॉम पॉइंट A टू B इज इक्वल टू 2√2 युनिट्स. ओके, अशा पद्धतीने आपण लिहिणार. थँक्यू फ्रेंड्स.